नमस्कार विद्यार्थी मित्रो. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पिरियडिक फंक्शन म्हणजे काय आणि त्याच्यावरचा थेरम काय आहे, त्याचं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन काय आहे ते बघितलेलं. ओके, आता या व्हिडिओमध्ये आपण युनिट स्टेप फंक्शन म्हणजेच हेवी साइड्स युनिट फंक्शन म्हणजे काय आणि त्याचं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन काय आहे ते बघूया. आता युनिट स्टेप फंक्शन पहिल्यांदा काय आहे ते बघूया. The unit step function denoted by h t minus a. Unit step function हे h t minus a ने डिनोट केलं जातं and is defined as h t minus a is equal to 0 if t is less than a and 1 if t is greater than or equal to a. ओके, हे युनिट स्टेप फंक्शनची डेफिनेशन झाली. आता याचं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन फाइंड करूया आपण. फाइंड द लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ युनिट स्टेप फंक्शन वेअर h t minus a इज ए हेवी साइड्स और युनिट स्टेप फंक्शन. सोल्युशनमध्ये h t minus a इज इक्वल टू 0 if t इज लेस दॅन a, 1 t is greater than or equal to a. Then by definition of Laplace transformation of h t minus a is equal to integration 0 to infinity e raised to minus pt h t minus at dt. आता हे इंटिग्रेशन दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं, 0 to a and a to infinity. का तर बाय डेफिनेशन ऑफ युनिट स्टेप फंक्शन. ओके, बघा ज्यावेळी इंटरवल 0 to a असेल त्यावेळी युनिट स्टेप फंक्शनची व्हॅल्यू 0 असते आणि ज्यावेळी इंटरवल a to इन्फिनिटी असतो त्यावेळी युनिट स्टेपची व्हॅल्यू 1 असते. ते इथे व्हॅल्यू पुट करायची. इंटिग्रेशन 0 to a e raised to minus pt h t minus a dt प्लस इंटिग्रेशन a to इन्फिनिटी e raised to minus pt f h t minus a dt. ओके, आता इथे व्हॅल्यू मी पुटअप केलेत, बाकी दुसरं काय केलेलं नाही वेगळं. इंटिग्रेशन 0 to a e raised to minus pt या केसमध्ये h युनिट स्टेप फंक्शनची व्हॅल्यू 0, तिथं व्हॅल्यू 0 पुट केली, प्लस इंटिग्रेशन a to इन्फिनिटी e raised to minus pt या केसमध्ये युनिट स्टेप फंक्शनची व्हॅल्यू 1 होती, तिथं पुटअप केली, ही व्हॅल्यू 0 झाली. आता इंटिग्रेशन याचं घ्यायचं, इंटिग्रेशन कोणाचं, इंटिग्रेशन a टू इन्फिनिटी e raised to minus pt dtचं इंटिग्रेशन आपल्याला माहीतच आहे. काय याचं इंटिग्रेशन, e raised to minus pt अपॉन मायनस p, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. बघा e raised to minus p इन्फिनिटी, ज्या ठिकाणी t आहे तिथे इन्फिनिटी पुट करा, मायनस साइन. ओके, याची व्हॅल्यू 0, e raised to minus इन्फिनिटी काढल्यानंतर 1 अपॉन e raised to इन्फिनिटी, 1 अपॉन इन्फिनिटी 0, याची व्हॅल्यू 0 होणार आहे, याची व्हॅल्यू 0 झाली. आता नंतरच्या केसमध्ये ज्या ठिकाणी t आहे त्या ठिकाणी a पुट करा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, मायनस मायनस प्लस होणार. फायनल आन्सर युनिट स्टेप फंक्शनचं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन e raised to minus pa अपॉन p हे मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण याच्यावरचं. पिरियडिक फंक्शनवरचं एक एक्झाम्पल बघूया. f of t दिले t square, t lies between 0 to 2 and f of t plus 2 is equal to f of t and find the Laplace transformation of f of t. The given function काय आहे, पिरियडिक फंक्शन, याचा पिरियड काय आहे 2 आहे, हे आपण लिहून घेतलेलं आहे. therefore by theorem of periodic function Laplace transformation of f of t is equal to integration 0 to infinity e raised to minus pt f of t dt minus 1 ओके अपॉन 1 मायनस e raised to minus pt. ओके, इथे व्हॅल्यू पुटअप करा. f of t ची व्हॅल्यू t स्क्वेअर आहे, ज्या ज्या ठिकाणी t आहे त्या ठिकाणी आपण 2 पुट करणार आहे, बिकॉज गिवन फंक्शन इज पिरियडिक विथ पिरियड 2. ओके,
इथंपर्यंत झालेलं आहे. व्हॅल्यू पुटअप करून झालेलं आहेत. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स सुरुवात करायचे. इंटिग्रेशन पिरियड काय 2 0 to 2 e raised to minus p t t square dt. इंटिग्रेशन बाय पार्ट्स हे जरा बाजूला ठेवूया. हा u झाला, हा v झाला. इंटिग्रेशन बाय पार्ट्स इथं रूल अप्लाय केलेला आहे. किती वेळा? 2 वेळा अप्लाय करायला लागणार आहे. याच्यासाठी पण एकदा फायनल आन्सर आपल्याला हे मिळालेलं आहे. याच्यात काय वेगळं काय केलेलं नाही. इंटिग्रेशन बाय पार्ट्स 2 वेळा यूज केलेलं आहे. हे माहिती आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स कसं फाइंड करायचं. आणि सिम्पली कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशन करून हे आपल्याला फायनल आउटपुट मिळालेलं आहे. ओके, फायनल आन्सर आपल्याला इथं हे मिळालेलं आहे. ओके, आता बेसल फंक्शन कशाला म्हणायचं ते बघूया. याच्यावरती पण इम्पॉर्टंट आहेत एक्झाम्पल, ऑब्जेक्टिव्हसाठी इम्पॉर्टंट आहे. बेसल फंक्शन्स ऑफ ऑर्डर n इज डिफाइंड बाय jn x is equal to x raised to n upon 2 raised to n gamma n plus 1. Okay, 1 minus x square upon 2 into 2n plus 2 plus x raised to 4 upon 2 into 4 2n plus 2 2n plus 4. ओके, आता आपल्याला बेसल फंक्शन कशासाठी पाहिजे? 0th ऑर्डरसाठी. मग ज्या ठिकाणी n आहे त्या ठिकाणी 0 पुट करा. आणखी x रेस टू 0 काय असतं? 2 रेस टू 0 1 असतं. गॅमा 1 इज इक्वल टू 1 हे बघितलेलं आपण मागच्या गॅमाची व्हॅल्यू. ओके, आता आपल्याला बेसल फंक्शन्स फॉर n इज इक्वल टू 0 ला काय मिळणार आहे? j0x इज इक्वल टू 1 मायनस x स्क्वेअर 2 into 2 plus x raised to 4 2 into 4 into 2 into 4 minus and so on. ओके, इथपर्यंत समजलंय? हे आपल्याला मिळालेलं आहे. आता बेसल फंक्शनचं आता लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन फाइंड करायचं आहे. ओके, काय करायचं आहे? लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन फाइंड करायचं आहे. ओके, क्लिअर? आणि आपल्याला माहित आहे Laplace transformation of t raised to n is equal to n factorial upon p raised to n plus 1. n is equal to 0 1 2 3. आता लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन कशाचं फाइंड करायचं आहे? j0t. ओके, ज्या ठिकाणी j0x आहे x ठिकाणी t पुट करा आणि त्याचं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन घ्या. याचा रूल यूज करून t raised to n लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ t raised to n is equal to n factorial upon p raised to n plus 1 याचा यूज करून आपण सॉल्व करूया. ओके, आता बघा लॅपलास सेपरेट घ्या बिकॉज लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन इज लिनियर. ओके, लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 1 मायनस लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ t स्क्वेअर अपॉन 4 प्लस लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ t रेस टू 4 अपॉन 2 स्क्वेअर 4 स्क्वेअर. ओके, मग याची व्हॅल्यू काय मिळाली बघा? लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ 1 is 1 upon p. Laplace transformation of t square is 2 factorial into upon p cube हे 2 स्क्वेअर केलेलं आहे प्लस लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ t रेस टू 4 काय असणार आहे? 4 फॅक्टोरियल अपॉन p रेस टू 5 2 स्क्वेअर इंटू 4 स्क्वेअर. ओके, क्लिअर? आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा याच्यातून 1 अपॉन p कॉमन घेतलं, शिल्लक काय राहिलं? 1 मायनस 1 अपॉन 2 इंटू p स्क्वेअर प्लस 3/2 इंटू 1/2 अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 1 अपॉन x 1 अपॉन p स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे पूर्ण सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय होणार आहे? 1 अपॉन p ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1 अपॉन p स्क्वेअर रेस टू मायनस हाफ. ओके, म्हणजेच इज इक्वल टू 1 अपॉन p इज इक्वल टू हे सिम्प्लिफाय p स्क्वेअर बेस समान करायचा, बेस p केला मल्टिप्लाय करा p स्क्वेअर प्लस 1 अपॉन p स्क्वेअर रेस टू मायनस हाफ. ओके, मग
मग लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ J0 t इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट पी स्क्वेअर प्लस 1 हे मिळालेलं आहे. ओके, ते आपण इथं लिहिलेलं आहे. आता लॅपलास ट्रान्सफॉर्म नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ t J0 at इज इक्वल टू काय असणार आहे, वन टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ J0 at घ्यायचं आहे. हे आपलं फायनल आन्सर इथे मिळालेलं आहे. फाइंड द लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन ऑफ e रेस टू मायनस at J0 at. ओके, J0 at चं लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन माहीत आहे, J0 इथं पुटअप केलेलं आहे. आता चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टीचा इथं यूज करायचा आपल्याला आणि हे फायनल आन्सर आपल्याला मिळणार आहे. ओके, इथं चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टीचा यूज केलेला आहे आणि हे फायनल आन्सर मिळालेलं आहे. थँक्यू.